राहुल गांधींपाठोपाठ आता विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देखील मैदानात उतरलेत। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळामध्ये तरुणाईशी संवाद साधणार आहेत। मंथन फॉर युवा या एनजीओनं नागपुरात 8 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान किशोरवयीन शाळकरी विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत विविध विषयांवरती स्पर्धांचं आयोजन केलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेले 15 दिवस सुरू असलेल्या या अभियानाचा समारोप होणार आहे आणि त्यासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरती मोठं स्टेज आणि पेंडॉल उभारण्यात आलंय। मुख्यमंत्री हजारो जेन्झींशी संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री नेहमीच युथ आयकॉन राहिलेले आहे। या महाराष्ट्राच्या युवकांना माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे। या राज्यातले युवा हे नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या प्रत्येक भूमिकेशी सहमत राहिलेले आहे। त्यामुळे एक चांगला कार्यक्रम होतो आहे आणि याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींना युवा आयकॉन म्हणून त्या ठिकाणी त्यांची जी पसंती आहे त्या पसंतीचे हे कार्यक्रम आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे कार्यक्रम स्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, खरं तर आपण काल पाहिलेलं होतं पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानंतर आता तरुणाईशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देखील मैदानात उतरलेत। आजचा हा नेमका कार्यक्रम कसा असेल? निश्चित जर का तुम्ही बघितलं तर रेशीमबाग मैदानातलं हे दृश्य आहे। मुख्यमंत्री यांच्या या कार्यक्रमासाठी कशा प्रकारे तरुण इथे या मैदानामध्ये आलेले आहे आणि मोठ्या शेकडोच्या संख्येने हे तरुण इथे आलेले आहे। महत्त्वाची गोष्ट की साधारण 100 मीटर लांबीचा एक रॅम्प देखील तयार करण्यात आलेला आहे। या रॅम्पच्या दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या रॅम्पवर बोलून मुख्यमंत्री या तरुणांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे। मंथन फॉर यूथ अशा प्रकारचा हा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू झाला होता, त्याचा आज समारोप होत आहे। या दरम्यान वेगवेगळ्या स्पर्धेंचं आयोजित करण्यात आलेलं होतं आणि तरुणांना कुठे एक प्रोत्साहन मिळेल, तरुणांना सरकारच्या माध्यमातून आणखी काय वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवता येईल याचा एक प्रकारे रिसर्च या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं गेलं आहे। आपण बघू शकतो की या कार्यक्रमादरम्यान एक मोठा वेगवेगळे जे नागपूरचे ढोलताशा पथक आहे यांचं प्रात्यक्षिक देखील इथे होणार आहे। जवळपास हे 4000 यामध्ये ढोल वाजवणारे हे सगळे कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहे। वेगवेगळ्या ढोलताशा पथकाचे हे सर्व कलाकार आहे। एक प्रकारे विक्रमी नोंद आजच्या या त्यांच्या सामूहिक ढोलताशा पथक वादनाची देखील केली जाणार आहे। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे आपण बघतो की कॉंग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर भारतीय जनता पक्षाला कुठं असं लक्षात आलं की जरी आपण जगातला सर्वात मोठा पक्ष असलो तरी जे जेनझी वर्ग आहे यासोबत आपली कुठेतरी जी लिंक आहे ती मिसिंग आहे। आणि त्यानंतर मग आपण बघितलं की सरसंघचालक मोहन भागवत असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 15 ऑगस्टचं भाषण असेल, हे वेगवेगळे तरुणांना लक्ष केंद्रित करूनच तयार केले गेले आणि त्यांच्या संवादामध्ये तशा प्रकारे पाहायला मिळालं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज या तरुणांसोबत संवाद साधत आहे, कारण की काल राहुल गांधी यांचा पुण्याला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक प्रकारे त्यांना उत्तर देईल की महाराष्ट्रातल्या तरुणांसोबत सरकारचं नेमकं काय मत आहे आणि यासाठी शेकडोच्या संख्येने म्हणजे वेगवेगळे कॉलेज असेल, महाविद्यालय असेल किंवा शाळा असेल, इथले हे सगळे तरुण आलेले आहे। विशेष करून 18 ते 28 या वयोगटातल्या तरुणांना इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अनेक असे तरुण आहेत जे स्वयंस्फूर्तीने देखील हा कार्यक्रम बघण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकण्यासाठी इथे आलेले आहे। विशेष करून जर आपण बघितलं तर हा रॅम्प आपल्याला पाहायला मिळतो, खूप कमी कार्यक्रम असे पाहायला मिळतात जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे रॅम्पच्या माध्यमातून चालून आणि तरुणांसोबत संवाद करण्याचे जे या आधीचे कार्यक्रम झाले ते खूप कमी कार्यक्रम झाले। त्यामुळे निश्चितच आजच्या कार्यक्रमाला देखील एक महत्त्व आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांसोबत कशा प्रकारे संवाद साधला जातो, तरुणांना काय मार्गदर्शन केलं जातं आणि तरुणांचे देखील काय प्रश्न हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी असणार हे या निमित्तानं निश्चित उत्सुकतेचा विषय बनलेला आहे। तरुणांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळत आहे आणि या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। अगदी तुषार, खरं तर आपण पाहिलं तर काल राहुल गांधी यांनी प्रामुख्याने विद्यार्थिनींशी संवाद साधलेला होता। त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत या त्यांनी जाणून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री जो काही आज संवाद साधणार आहेत, कोणते नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील या संदर्भात काही कळतंय?
काल आपण बघितलं की राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामध्ये काही आदिवासी विद्यार्थी आले होते. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न असेल, आश्रमशाळेचा प्रश्न असेल, जो राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे विषय होतात ते मांडलेले होते. त्यानंतर काही तरुणींनी महिला सुरक्षेचा विषय देखील उपस्थित केलेला होता. त्यानंतर रोजगारांचा विषय उपस्थित केला होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे लक्ष केलं की पुरुष सत्ताक ही संपूर्ण व्यवस्था आहे आणि या संपूर्ण व्यवस्थेला बदलून टाकायचं आहे आणि महिलाला सन्मानाचं स्थान द्यायचं आहे. जे लोक मनूला मानतात किंवा मनूचे विचारधारा आचरण करतात त्या विचारधारेचा आपल्याला विरोध करून महिलांना कुठेतरी एक नेतृत्व द्यायचा राहुल बरोबर आहे. गांधी यांनी त्यामुळे कालच्या आज कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री सांगितलं. देवेंद्र फडणवीस जो काही संवाद साधणार आहेत त्याकडे लक्ष असेल, कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेले जातात याकडे सुद्धा लक्ष असेल. धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.